नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनामिक्सचा जो काही चॅप्टर होता तो आपण एंड केला. म्हणजे तुम्ही जर थर्मोडायनामिक्सवर जर महाराष्ट्र CETला जरी क्वेश्चन वगैरे बघितले तर फार कमी क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे तो जो काही चॅप्टर होता आपण 4 व्हिडिओमध्ये एंड केला. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे तो ऑसोलेशन्स. ओके, या ऑसोलेशनच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण दोन्ही रिसेंट क्वेश्चन आहे. म्हणजे एक महाराष्ट्र CETचा 2019ला आलेला आणि एक नीट 2019ला आलेला क्वेश्चन आहे. अतिशय इझी. ओके, म्हणजे याच्यामध्ये खूप काही बघा डोकं लावण्यासारखं असले काही क्वेश्चन नाही आहे. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. क्वेश्चन बेस म्हणजे फॉर्म्युला बेस आहे. तुम्हाला ती फॉर्म्युला माहीत राहिली पाहिजे. बघा तुम्हाला म्हणजे या क्वेश्चनसोबत डायग्राम पण दिलेला आहे. हा जो काही पूर्ण कॉन्सेप्ट आहे लिनियर हार्मोनिक ऑसिलेटरचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा ऑसिलेशन चॅप्टर शिकतो तेव्हा लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर डिटेलमध्ये आपण शिकलेलो राहतो. ब्लॉक राहते ज्याचा मास M राहते. ओके, आणि पायोटेट सोबत ब्लॉक हा स्प्रिंग सोबत कनेक्टेड राहते आणि स्प्रिंग कॉन्स्टंट राहते K. क्लिअर पहा, अ ब्लॉक ऑफ अ मास M इज मुव्हिंग ऑन अ फ्रिक्शनलेस सरफेस. हा जो काही त्यांनी सरफेस म्हटलेला आहे फ्रिक्शनलेस आहे. ओके, कोलाइड्स विथ अ स्प्रिंग ऑफ अ स्प्रिंग कॉन्स्टंट K अँड कंप्रेस इट थ्रू अ डिस्टन्स ऑफ X. काही हरकत नाही. द मॅक्सिमम मोमेंटम ऑफ द ब्लॉक आफ्टर कोलिजन इज. बघा अतिशय सिंपल आहे. ओके, या ब्लॉकला समजा मी राईट हँड साईडला समजा काय केलं बेटा, इकडे समजा ओढल्या. तर ओढल्यामुळे काय झालं, हा म्हणजे ही जी काही स्प्रिंग ताणला जाणार. ओके, ताणला जाते त्याच्यामुळे स्प्रिंग मोठी होणार आणि ब्लॉक इकडे येणार. त्याच्यानंतर तो काय होतो, ब्लॉक स्प्रिंगसोबत काय होतो, कोलाईड होतो. इथे लक्षात, ताणल्यानंतर स्प्रिंगसोबत कोलाईड झाला आणि कॉम्प्रेस झालं. पूर्ण सिस्टम काय झालं, कॉम्प्रेस. बघा इथं म्हटलं आहे बघा, कोलाईड विथ स्प्रिंग कॉन्स्टंट K अँड कॉम्प्रेस इट थ्रू अ डिस्टन्स X. म्हणजे हा जो काही म्हणजे मास होता, ओके, याला आदळला बेटा, कोलाईड झाला आणि स्प्रिंग काय झाली बेटा, कॉम्प्रेस झाली. किती डिस्टन्सनं बेटा, X डिस्टन्सनं स्प्रिंग काय झाली, कॉन्स्टंट. तर त्यांनी विचारला हा जो काही ब्लॉक आहे ज्याचा मास M आहे त्याचा विचारला आपल्याला मॅक्सिमम मोमेंटम. आपल्याला माहिती आहे मोमेंटमचा अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, मोमेंटमचा अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे की मोमेंटम म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. म्हणजे हा जो काही ब्लॉक आहे लिनियर मोशन परफॉर्म करतं किंवा स्ट्रेट लाईन मोशन. ओके, त्याच्यामुळे एखादा जर पार्टिकल जर स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यासाठी मोमेंटमचा आपल्याला सिंपल फॉर्म्युला यूज करावा लागतो. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इज नथिंग बट मोमेंटम. चला बघा, प्रत्येक ऑप्शनमध्ये बघा, हा ऑप्शन 0 आहे, हा ऑप्शन हे. प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला M दिसतो. म्हणजे आपल्याला Mची काही घेणं देणं नाही. म्हणजे आपल्याला त्या ब्लॉकची काय फाइंड आउट करायला लागेल, वेलॉसिटी. याचं लक्षात, त्यांनी आपल्याला काय विचारलं, काय फाइंड आउट करायला सांगितलं ते बघितलं. मग त्याच्यातून तुम्हाला असं लक्षात येतं की तुम्हाला काय फक्त काय फाइंड आउट करायचे, वेलॉसिटी. ओके, आता मॅक्सिमम मोमेंटम आहे तर वेलॉसिटी पण कशी राहिली पाहिजे बेटा, मॅक्सिमम. तेव्हाच मोमेंटम काय होणार, मॅक्सिमम. कारण की जो काही ब्लॉक आहे ज्याचा मास M आहे, M तर कॉन्स्टंट आहे, ब्लॉकचा मास कसा राहणार आहे, कॉन्स्टंट. चेंज काय होत आहे, वेलॉसिटी. मग चेंज काय होणार, मोमेंटम. मग वेलॉसिटी जेव्हा मॅक्सिमम राहील तेव्हाच मोमेंटम मॅक्सिमम राहील ना. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, मॅक्सिमम वेलॉसिटी. आता बघा लक्षात द्या, जेव्हा ब्लॉक बेटा इकडे येत आहे, याचा लक्षात, ब्लॉक जेव्हा स्प्रिंगवर येत आहे किंवा कोलाईड झाला तर त्याची कायनेटिक एनर्जी कमी होत आहे किंवा कायनेटिक एनर्जी तो काय करत आहे, लॉस. ओके, ब्लॉक लॉसेस कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, मग तो रेस्टवर येत आहे म्हणजे काय होत आहे, स्प्रिंग काय करत आहे, कोलाईड झाल्यामुळे ती कायनेटिक एनर्जी, जी काही कायनेटिक एनर्जी ब्लॉकची लॉस होत होती तर स्प्रिंग काय करत होती, तीच एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये काय करत होती, गेन. म्हणजे कायनेटिक एनर्जी कोण लॉस करत आहे, ब्लॉक. पोटेन्शियल एनर्जी गेन करत आहे स्प्रिंग. ओके, आणि दोघांची एनर्जी कशी राहिली पाहिजे, सेम. जेवढी एनर्जी त्या ब्लॉकनं लॉस केली तेवढीच एनर्जी तेवढीच पोटेन्शियल एनर्जी कोण गेन करणार, स्प्रिंग. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इथं काय यूज करतो आपण बेटा, बघा इथं आपण सोल्युशन फाइंड आउट करूया. बघा, अकॉर्डिंग टू द conservation of energy. इथे लक्षात, समजा 30 जूल एनर्जी ब्लॉकनं लॉस केली तर 30 जूल एनर्जी स्प्रिंगनं काय करायला पाहिजे, स्टोर. ओके, बघा, कायनेटिक एनर्जी लॉस बाय दी ब्लॉक इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी गेन बाय द स्प्रिंग. हे समजलं पाहिजे. बस झालं, काय मोठी गोष्ट आहे. याचं लक्षात, अकॉर्डिंग टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जेवढी कायनेटिक एनर्जी ब्लॉकनं लॉस केली तेवढीच पोटेन्शियल एनर्जी या स्प्रिंगनं काय केली पाहिजे, गेन, अकॉर्डिंग टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी.
आता कायनाटिक एनर्जीचं काय फॉर्म्युला राहणार? कायनाटिक एनर्जी लास्ट बाय ब्लॉक किती राहते? हाफ एम व्हीचा स्क्वेअर. आता इथं फक्त व्ही न लिहिता आपण काय लिहू? मॅक्सिमम वेलॉसिटी. काय लिहू आपण? मॅक्सिमम वेलॉसिटी. पोटेन्शियल एनर्जी गेन बाय द स्प्रिंग. तुम्हाला माहिती आहे लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर आहे तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे हाफ के एक्सचा स्क्वेअर. इथं लक्षात के तर स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, एक्स काय ज्या डिस्टन्सनं भेट आहे बघा इथं एक्स काय म्हटलं आहे थ्रू अ डिस्टन्स. ज्या डिस्टन्सनं ते स्प्रिंग काय झाली? कॉम्प्रेस झाली ते डिस्टन्स. चला ओके बघा इथनं आपण काय काढू शकतो? वेलॉसिटी. बरं तुम्हाला क्लिअर कट दिसते. 1/2 काय झाला? कॅन्सल. मग तुम्हाला वेलॉसिटी फाइंड आउट करायचा. मास इकडे काही काम आहे का? नाही. मास इकडे काय करू मग? शिफ्ट. देअरफॉर व्ही स्क्वेअर मॅक्सिमम इज इक्वल्स टू के बाय एम स्क्वेअर. आपल्याला वेलॉसिटीचा स्क्वेअर नव्हतं, फक्त वेलॉसिटी पाहिजे. देअरफॉर व्ही मॅक्स इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल, उरला काय फक्त एक्सचा. चला आता हीच वेलॉसिटी इथं पुट करा. देअरफॉर मॅक्सिमम मोमेंटम इज इक्वल्स टू एम. ओके वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम इंटू एक्स. काही हरकत नाही. मग आता दोन ठिकाणी एम आहे. हा जर एम आपण स्क्वेअर रूटमध्ये गेलो तर त्याचा स्क्वेअर होतो बघा. देअरफॉर पी मॅक्स इक्वल्स टू बघा हा यम आपण आतमध्ये शिफ्ट करताय तर यमचा काय झाला? स्क्वेअर. यम स्क्वेअर के डिवायडेड बाय यम इंटू एक्स. 1m गेट काय झाला? कॅन्सल. मग काय शिल्लक राहिलं? स्क्वेअर रूट ऑफ यम इंटू के इंटू एक्स. दिस इज युअर मॅक्सिमम मोमेंटम ऑफ ए ब्लॉक. पी मॅक्स इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ यम इंटू के. स्क्वेअर रूट ऑफ यम इंटू के आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर काय? एक्स आहे. अतिशय सिंपल. याच्या लक्षात म्हणजे याच्यात फक्त लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा कॉन्सेप्ट आहे. बाकी तर कायनाटिक एनर्जीचा फॉर्म्युला झाला, लिनियर हार्मोनिक ऑसिलेटरसाठी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला झाला. ओके हे तर आपण आधीच शिकलेलं आहे म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही. ओके म्हणजे महाराष्ट्र CET 2019ला आलेला क्वेश्चन आहे म्हणजे सर्वांनी सॉल्व्ह केला पाहिजे असा क्वेश्चन आहे. याच्या लक्षात बघा. त्यानंतर नीट 2019ला आलेला क्वेश्चन. ओके हाही क्वेश्चन म्हणजे फॉर्म्युला बेस आहे आणि अतिशय सिंपल आहे. बघा अ मास फॉल्स फ्रॉम हाईट एच. बघा हाईट एच वरनं बघा सोल्युशन. थोडीशी डायग्राम काढल्यानं काय आहे ना की डायग्रामनं आणि एक लक्षात ठेवा पुढे जाऊन की कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. लवकर डिपिक्ट होते म्हणजे त्याच्यात काय दिलेला लवकर आपल्याला क्लू किंवा ते मिळतात. अ मास यम. ओके एक समजा पार्टिकल आहे ज्याचा मास यम आहे. फॉल्स फ्रॉम हाईट एच. ओके तो एच एवढ्या हाईटवरनं काय होऊन राहिला? फॉल होऊन राहिला. ओके अँड इट टाइम ऑफ फॉल इज टी. ओके बघा एखादा मास समजा सर्टिंग हाईटवरून समजा फॉल होत असेल तर त्याच्यासाठी टाईमचा फॉर्म्युला राहते स्क्वेअर रूट ऑफ 2h बाय g. हे लक्षात ठेवायचं. एखादा पार्टिकल ओके काहीतरी h हाईटवरनं समजा ग्राउंडवर जर फॉल होत असेल फॉल टाइम ऑफ फॉल किती राहते? स्क्वेअर रूट ऑफ 2h बाय g. सगळ्याच क्वांटिटी स्क्वेअर रूटमध्ये टी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2h बाय. तर टाइम ऑफ फॉल किती दिला आहे? टी. ओके इज रेकॉर्डेड इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड टी ऑफ अ सिंपल पेंडुलम. ठीक आहे काही हरकत नाही. याचा जो काही टाइम ऑफ फॉल आहे ओके तो कशात रेकॉर्ड केला आपण? इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. बघा याचा टाइम ऑफ फॉल टी इक्वल्स टू तुम्हाला दिलेला आहे 2 टाइम्स कॅपिटल टी. हा जो काही स्मॉल टी आहे जो काही पार्टिकल घेतला एच हाईटवरनं जमिनीवरनं पडून राहिला किंवा एखादा ग्राउंडवर पडून राहिला तर याचा टाइम ऑफ फॉल इन टर्म्स ऑफ काय दिला? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. म्हणजे याचा टाइम ऑफ फॉल सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडपेक्षा किती मोठा आहे? 2 टाइम्स. क्लिअर इथपर्यंत समजलं. द एंटायर सेटअप इज टेकन ऑन द सरफेस ऑन द अनदर प्लॅनेट हुज मास इज हाफ ऑफ दॅट अर्थ. ठीक आहे मग हा पूर्ण एंटायर आहे की नाही. इथं सिंपल पेंडुलम पण आला ना आहे की नाही. सिंपल पेंडुलम आणि हा पूर्ण सेटअप आपण एक दुसऱ्या ग्रहावर घेऊन गेलो ज्या ग्रहाचं मास हाफ ऑफ दॅट द अर्थ म्हणजे अर्थपेक्षा त्या ग्रहाचा मास कसा आहे? कमी. ठीक आहे अँड रेडियस रिमेन्स सेम. ठीक आहे त्या ग्रहाची रेडियस अर्थच्या रेडियससोबत मॅच करते परंतु त्या ग्रहाचं मास अर्थपेक्षा कसं आहे? कमी. एकदम सिंपल आहे. जर मास कमी झालं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते. सरळ काय होते? ग्रॅव्हिटी काय होणार? कमी. ठीक आहे म्हणजे कशावर फरक पडणार? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी जो काही जी राहतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे जो काही ॲक्सेलरेशन प्राप्त होते त्याला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. आणि जो काही ॲक्सेलरेशन आहे तो एखाद्या प्लॅनेटच्या मासवर डिपेंड राहते. आता पृथ्वीचा मासच्या हाफच मास करून टाकलं म्हणते त्या प्लॅनेटचं
तर मग का बघा रिमेन्स द सेम एक्सपेरिमेंट इज रिपीटेड, त्याही प्लॅनेटवर सेम एक्सपेरिमेंट केला आपण अँड करस्पॉन्डिंग टाइम्स नोटेड ॲज. ओके, म्हणजे त्या ग्रहावर याचा टाइम ऑफ फॉल आपण टी प्राईमने नोटेट करू आणि सिम्पल पेंडुलमचा टाइम कशाने नोटेट करू, टी प्राईम. देन वी कॅन से दॅट. म्हणजे आपल्याला बघा त्यांनी काय विचारलं, बघा जसं पृथ्वीवर टाइम ऑफ फॉल फॉर दिस सिस्टम किंवा फॉर दिस पार्टिकल इज इक्वल्स टू 2 times द टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम. येतं लक्षात. ओके, म्हणजे ह्या टाइम ऑफ फॉल आणि सिम्पल पेंडुलमच्या टाइम पिरियडमध्ये रिलेशन दिलेलं आहे पृथ्वीवरचं. ही सगळी घटना कुठे झाली, पृथ्वीवर. मग हा पूर्ण सिस्टम जर आपण इकडं नेला तर या दोघांमधला आपल्याला रिलेशन विचारलं, टाइम ऑफ फॉल आणि टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम. बघा तुम्ही ऑप्शनमध्ये बघू शकता, टी प्राईम. स्मॉल टी प्राईम इज नथिंग बट द टाइम ऑफ फॉल ऑफ दॅट ऑब्जेक्ट and capital T prime is nothing but the time period of a simple pendulum but on another planet. येतं लक्षात. ही सगळी घटना अर्थ प्लॅनेटवर झाली. कुठे झाली, अर्थ प्लॅनेट. येतं लक्षात. ओके, आता आपल्याला अनादर प्लॅनेटमध्ये हे सगळ्या गोष्टी न्यायच्या आहे. अनादर प्लॅनेटमध्ये नेल्यानंतर बघा काय फरक पडतो. बघा टाइम ऑफ फॉलचा फॉर्म्युला काय, टी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2h/g. आता या प्लॅनेटवर टाइम ऑफ फॉल किती घेतो आपण, टी प्राईम. ठीक आहे, हाईट तर तेवढीच घेतली आपण, हाईट 2 तर कॉन्स्टंट झाला हाईट, पण जीवर फरक पडतो. मास अर्धा झाला त्याच्यामुळे जी पण काय होणार हो, अर्धा. देअरफॉर g/2. फक्त जी राहिला का, नाही. ठीक आहे, मग आता बघा टी प्राईम कसा चेंज होते, हा 2 वर गेला. ठीक आहे, म्हणजे आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 4h/g लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 4 जर बाहेर तर काय लिहू शकतो आपण, ठीक आहे, हा 2 वर गेला, 2 बरोबर आहे. काय लिहू शकतो, 2 स्क्वेअर रूट ऑफ h/g लिहू शकतो. किंवा एक काम करूया, बघा इन टर्म्स ऑफ, बघा 4 न लिहिता मी काय करतो, 2 × 2 लिहितो. 4 न लिहिता काय लिहितो, 2 × 2h/g असे लिहू शकतो. याला सेपरेट करूया. बघा स्क्वेअर रूट 2 × स्क्वेअर रूट ऑफ 2h/g लिहू शकतो का, अतिशय. ओके, लॉज ऑफ इंडक्शन्स यूज केला. बघा आता बघा, देअरफॉर टी प्राईम इक्वल्स टू स्क्वेअर रूट 2 आणि स्क्वेअर रूट 2h/g म्हणजे काय लिहू शकतो, टी. काय लिहू शकतो मी, टी. देअरफॉर टी प्राईम इक्वल्स टू काय आलं, स्क्वेअर रूट 2 × टी. ओके, आता बघा त्यानंतर टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम काय राहते, टी इक्वल्स टू 2π स्क्वेअर रूट ऑफ l/g. हा टाइम पिरियड इथं अवेलेबल होता. ओके, म्हणजे पृथ्वीवर जेव्हा गोष्टी होती टाइम पिरियडचा फॉर्म्युला होता 2π स्क्वेअर रूट ऑफ l/g. बघा आता 2π तर कॉन्स्टंट आहे, l पण कॉन्स्टंट आहे, पण दुसऱ्या प्लॅनेटवर चेंज काय झालं, जी किती राहणार, g/2. त्याच्यामुळे टी प्राईम झाला, त्याच्यामुळे काय झाला, टी प्राईम. ओके, टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम ऑन दिस अनदर प्लॅनेट. ओके, देअरफॉर 2π. ओके, आता बघा याला असं लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 2l/g. बघा याला आपण असं लिहू, देअरफॉर टी प्राईम इक्वल्स टू 2π. येतं लक्षात, स्क्वेअर रूट ऑफ l/g इंटू काय लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 2. आणि टी 2π स्क्वेअर रूट ऑफ l/g म्हणजे काय, टी. देअरफॉर टी प्राईम इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2 × टी. येतं लक्षात, स्क्वेअर रूट ऑफ 2 × टी. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असायला नको. बघा आपल्याला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. हा होता इक्वेशन नंबर फर्स्ट, हा होता इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला टी प्राईम आणि टी मधलं रिलेशन पाहिजे. आपल्याला कशात रिलेशन पाहिजे, टी प्राईम आणि टी मध्ये. चला काय हरकत नाही. बघा आता काय करू आपण, इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करूया. ठीक आहे, देअरफॉर इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडला आहे टी प्राईम. ओके, आणि इक्वेशन 2च्या लेफ्ट हँड साईडला आहे कॅपिटल टी प्राईम इक्वल्स टू राईट हँड साईडला आहे स्क्वेअर रूट ऑफ 2/t आणि इथे आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 × टी, 2 × कॅपिटल टी. बघा आता, बघा एकदम सिम्पल आहे. बघा आता, बघा इथून बघा स्मॉल टी अपन कॅपिटल टी इक्वल्स टू आपण 2 लिहू शकतो. येतं लक्षात, स्मॉल टी अपन कॅपिटल टीला काय लिहू मी इथं 2 लिहू. देअरफॉर टी प्राईम इक्वल्स टू कॅपिटल टी प्राईम स्क्वेअर रूट 2 काय झाला, कॅन्सल. आणि टी आपण स्मॉल टी आणि कॅपिटल टीला आपण काय लिहू शकतो, 2. देअरफॉर टी प्राईम इक्वल्स टू 2 टाइम्स कॅपिटल टी प्राईम. एकदम सिम्पल आहे. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 केल्यानंतर एवढा स्क्वेअर रूट काय झाला, कॅन्सल. मग स्मॉल टी आपण कॅपिटल टीच्या ठिकाणी काय ठेवायचं, स्मॉल टी आणि कॅपिटल टी, हा कॅपिटल जर इकडे शिफ्ट केला तर शिल्लक किती झाला, 2 पण झालं. याचं लक्षात, म्हणजे अतिशय इझी आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते याच्यात. म्हणजे तुम्हाला खूप काही मेहनत करायचं काम नाही राहत. याचं लक्षात. बघा अशाच प्रकारचे क्वेश्चन्स राहणार. ओके, ऑस्ट्रेलियनच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण लवकर भेटूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.